डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकामध्ये आज आपल्याला आभार तंत्र पाहायचे आहे. डॉक्टर पॉल सांगतात की तुमची विनंती स्तवनासह आणि धन्यवादासह कळवावी लागते. प्रार्थनेच्या या साध्या तंत्राने असामान्य परिणाम प्राप्त होतात. कृतज्ञ हृदय हे नेहमीच रचनात्मक शक्तीच्या निकट असते. त्यामुळे क्रिया प्रतिक्रियेच्या नियमावर आधारित परस्पर देवाणघेवाणीच्या नियमानुसार त्यांच्याकडे अगणित ईश्वरी कृपाप्रसादाचा ओघ वाहू लागतो. नुकतेच एका तरुण आईने या तंत्राबाबत तिचा अनुभव स्वतः सांगितला आहे. ती म्हणाली, माझ्यावर 3 लहान मुलांच्या भरणपोषणाची जबाबदारी होती. तशात मी बेकार होते, नोकरी गेली होती. मी पूर्णपणे उन्मळून पडले होते. कोणाची मदत घ्यावी हे कळत नव्हते. पण मग मी तुम्हाला असे सांगताना ऐकले की तुमची प्रार्थना मान्य व्हायच्या आधी पण तुम्ही कृतज्ञतेचे आभार मानले पाहिजेत. असे वाटले जणू माझ्या मनाच्या काळोखात एका प्रकाशकिरणाने प्रवेश केला. मला समजले मी याचा पडताळा घ्यायला हवा. ती स्त्री जवळजवळ 3 आठवडे रोज सकाळी आणि रात्री हे शब्द वारंवार म्हणायची. परमपित्या, माझ्या संपत्तीबद्दल तुझे आभार. तिच्या मनात कृतज्ञतेची भावना काठोकाठ भरून राहील तोपर्यंत ती हे शब्द शांत आणि सौम्यपणे सतत म्हणत राहायची. अर्थात तिला माहीत होते की त्या रचनात्मक बुद्धीला किंवा विशाल मनाला शब्दशः पाहू शकणार नव्हती. तरी ती कल्पना करायची की त्या शक्तीला ती आवाहन करीत होती. आधुनिक अनुभूतीच्या अंतर्दृष्टीने ती पाहायची. तिला या गोष्टीची जाणीव होती की तिला हव्या असलेल्या अन्न, पैसा व प्रतिष्ठेशी निगडीत पहिले कारण होते तिचे त्याच्याबद्दलचे विचार. तिची विचारभावना ही संपत्तीच्या हेतूच्या मुळाशी होती, जी कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांना जुमानणारी नव्हती. वारंवार परमपित्या तुझे आभार या शब्दाची पुनरावृत्ती केल्याने त्या स्त्रीचे मन व हृदय स्वीकृतीच्या बिंदूपाशी पोहोचले. जेव्हा जेव्हा तिच्या मनात चणचण, दारिद्र्य आणि निराशेचे विचार यायचे, तेव्हा ती हे विचार नाहीसे होईपर्यंत पुन्हा पुन्हा म्हणायची, परमपित्या तुझे आभार. तिला माहीत होते की तिने कृतज्ञतेचा भाव टिकवून ठेवला तर तिचे मन पुन्हा संपत्तीच्या विचारावर दृढ होईल आणि झालेही अगदी तसेच. या महिलेच्या प्रार्थनेचे रोमांचक परिणाम प्राप्त झाले. आत्ताच वर्णन केल्याप्रमाणे ती प्रार्थना करू लागली. थोड्याच कालावधीत ती ज्याच्याकडे पूर्वी कामाला होती, गेल्या 5 वर्षात तिला भेटला नव्हता असा माणूस तिला भेटला. यापूर्वीच्या मालकाने तिला एका जबाबदारीपूर्ण व भारदस्त पगाराची नोकरी देऊ केली. इतकेच नव्हे तर तिला तिचा पहिला पगार मिळेपर्यंत तिचा खर्च भागावा म्हणून तिला तात्पुरते कर्जही दिले. त्या महिलेने मला सांगितले, मी कधीच परमपित्या तुझे आभार या शब्दाची अद्भुत शक्ती विसरणार नाही. त्यांनी माझ्यासाठी जो चमत्कार घडवून आणला आहे, तो चमत्कार देखील मी आजपर्यंत विसरलेले नाही. कसा वाटला डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी सांगितलेला आभारतंत्र हा विचार? या आभारतंत्र या विचाराने आपण सुद्धा वागूया आणि आपले आयुष्य परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग आजचा हा विचार ज्यांना आवडला असेल त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.